सुद्धा हा विषय आला आणि त्या ठिकाणी वारसूत्राने सांगितल्याप्रमाणे की हा विषय तुम्ही गांभीर्याने घेऊन या विषयावर कुडाळ शहरातील सर्व जनतेची एकत्र बैठक लावावी आणि भविष्यात जे पुरवठादार आहेत म्हणजे या ठिकाणी सप्लाय करणारे जे जे कोण असतील त्यांना ह्या धंद्यापासून कुडाळ शहर किंवा कुडाळ तालुक्यापासून त्यांना प्रवृत्त करणं हे काम आपलं आहे। या दृष्टीने आपण या ठिकाणी बैठक ही आयोजित केलेली आहे। परावृत्त करणे ही आपलं काम आहे आणि या दृष्टीने आपण आता या ठिकाणी जमल्यानंतर कुडाळ पोलीस स्टेशनला आता जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपण कुडाळ पोलीस निरीक्षक यांना सांगून की या घटना कुडाळ शहरामध्ये घडता कामा नये किंवा याची विक्री कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ नये। आपल्याला काही चिरीमिरी मिळत असेल परंतु कुडाळ शहरातील तरुण पिढी या वाम मार्गाला जाता कामा नये याची खबरदारी तुम्ही घ्यावी, नाही तर भविष्यात या ठिकाणी मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही करण्याचं त्यांना आपण इशारा देऊ। साधारणपणे 1 ते 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट। त्यावेळी आम्ही अँटी ड्रग नावाचा एक ग्रुप स्थापन केला। ते 500 लोक आहेत, बाळा आहे, मी आहे, 400 ते 500 लोक। आता या ग्रुपचं नाव अँटी ड्रग ठेवण्यामागचा हेतू काय? अँटी ड्रग म्हणजे ड्रगच्या विरोधात काम। हे काम आम्ही 1.5 वर्षापूर्वी सुरू केलं आणि हे काम ठेवण्यामागचा हेतू काय? ह्याचा मागचा हेतू हा होता की 1.5-2 वर्षापूर्वी आमच्या लक्षात आलं की कुडाळ शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सने लोक आपले वेढले गेले आहेत। हे एवढं सोपं नाही आहे। त्यावेळी मी राजू कुडाळकर नगरसेवक, त्याचबरोबर अमित सावंत वकील, असे आम्ही 10-12 लोक रात्री 12-12, 1-1 वाजता फिरत होतो रात्री आणि कुठे कुठे अंमली पदार्थ चालत विक्री होते हे आम्ही शोधून काढलं। प्रामुख्याने जे गव्हर्नमेंट क्वार्टर्स आहेत, तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंट क्वार्टर्स, त्या गव्हर्नमेंट क्वार्टर्सच्या मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ विकले जातात। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात तहसील ऑफिसच्या मागच्या बाजूला आणि जिल्हा परिषदची ती कार्यालय इकडे मोठ्या प्रमाणात हा प्रकार चालतो। रेल्वे स्टेशनच्या जवळ एक लहानशी घाटी कशी आहे, त्याच्या बाजूला एक लहान गुहा आहे, त्या गुहेत हा प्रकार चालतो। अशा प्रकारचे कितीतरी लोक आहेत की जिथं हा व्यवहार चालतो मोठ्या प्रमाणामध्ये। रेल्वे स्टेशन मोठ्या प्रमाणामध्ये पिंगुळीतल्या 1-2 ब्लॉकमध्ये सुद्धा हा प्रकार चालतो। पिंगुळीत राहणारे काही ख्रिश्चन कम्युनिटीचे लोक हा प्रकार करतात। हे आम्हाला ह्या सगळा सर्वे आम्ही पूर्ण केला आहे। आमच्याकडे सगळी डिटेल्स होती, आम्ही ही DSPना सुद्धा दिली, परंतु कोणीही काहीही केलं नाही। त्या दरम्यान रामाने एका माणसाला पकडलं, रामाने एका माणसाला त्या दरम्यान पकडलं। त्यावेळीची जी गोष्ट आहे, त्यावेळी थोडीशी DSPना जाग आली आणि खऱ्या अर्थाने खरं तर कोण म्हणजे जे लोक मिळायला पाहिजेत ती लोक कधी मिळालीच नाही। आता ह्याची ग्रॅव्हिटी किती आहे ते आपण लक्षात घेऊया। ज्यावेळी आम्ही फिरलो त्यावेळी दारू पिणारे लोक मोठ्या प्रमाणात आढळले, पण ते आमच्या दृष्टीने निग्लिजिबल होते। त्यामुळे दारू पिणारे म्हटल्यानंतर आम्ही त्याला वगळलं। दारू पिणार काय रे, काय दारू दारू चल जा असं करून त्याला वगळलं। पण जिथं अफूगांजा होता त्या लोकांना आम्ही वगळू शकलो नाही। आणि आमच्या माहितीप्रमाणे तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल पण तो कुडाळातले जवळजवळ 225 स्त्री, मुलगी आणि मुलगे यामध्ये वेढले गेलेले आहेत। 225। आणि यामध्ये मी नावं कोणाची सांगणार नाही, पण बाजारातल्या कित्येक लोकांची मुलीसुद्धा त्यामध्ये आहेत। आपली घरातली मुलगी 7 वाजल्यानंतर घरात का येत नाही याचा प्रत्येकाने शोध घ्या। प्रत्येकाने स्वतःची मुलगी बरी आहे, माझीच बहीण बरी आहे, ती भानगडीवाली असं म्हणू नका। धोका तुमच्या उंबरठ्यापर्यंत आलेला आहे। मी इथल्या प्रत्येक माणसाला ओळखून सांगतो आहे, धोका तुमच्या उंबरठ्यापर्यंत आलेला आहे। तुमच्या घरातली मुलगी 7 वाजता तुमच्या घरात आली पाहिजे। हे तुमचंच नाही, हे माझ्यासाठी सुद्धा लागू आहे, सगळ्यांनाच लागू आहे। कारण धोका आपल्यापर्यंत आलेला आहे आणि हा धोका तुम्ही 7 वाजता तू घरात का येत नाहीस हे विचारा। MIDCतल्या प्रत्येक कारखानदाराने आपल्या MIDCतल्या कारखान्याच्या संरक्षणासाठी कॅमेरे लावलेले आहेत। हे कॅमेरे तुम्ही चेक करा। ह्या कॅमेऱ्यामध्ये रात्रीच्या वेळी फिरणारे मुली आणि मुलगे तुम्हाला दिसतील। हे मुली आणि मुलगे केवळ दारू प्यायला फिरत नाहीत,
त्यांच्याकडे अंमली पदार्थाचा मोठा साठा आहे या लोकांकडे. तुम्हाला याची खूपशी कल्पना नाही आहे. मला माहीत नाही समादेवीच्या देवळाकडे काय ठरलं वगैरे वगैरे, पण मी इकडे येण्यामागचा मोठा हेतू हाच होता की ही आम्ही मोहीम सुरू केली. कोणतरी आज बोलतो आहे, जर मी गेलो नाही तर माझं मन मला शांत राहायला देणार नाही. त्यावेळी तू बोलतो. अजूनही आमचा अँटी ड्रग हा ग्रुप सुरू आहे, अजूनही सुरू आहे. आणि त्या ग्रुपचं नाव अँटी ड्रग असं आहे. त्यामध्ये डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, अनेक लोक त्यामध्ये आहेत. म्हणजे या सगळ्या लोकांना माहीत आहे की कुठेतरी ड्रग्स हे आहेत ते बंद झालं पाहिजे. आता ड्रग्स म्हणजे तरी काय, हा सुद्धा अँटी ड्रग्समध्ये आहे आमचा मेंबर. आता ड्रग्स म्हणजे तरी काय, ड्रग्स म्हणजे केवळ अफू गांजा गृहीत धरू नका. मग अशी येता येता मला एक वकील सुद्धा असंच बोलला की अफू गांजा तर आता हे नैसर्गिकच आहे, म्हणजे अफूची गांजाची निर्मिती ही निसर्गातनंच झालेली आहे. पण असे कितीतरी भाग आहेत की जे नैसर्गिक नाही आहेत आणि आपण त्यांना अंमली पदार्थ म्हणजे औषधातले रॉ मटेरियल्स आता अंमली पदार्थ म्हणून वापरले जाऊ लागले आहेत. याचं उदाहरणार्थ तुम्हाला एक देतो. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की नाही मला माहीत नाही, बऱ्याचशा पानपट्टीच्या दुकानामध्ये एवढी एक स्लिप मिळते. ते नाव तुम्हाला पण सुद्धा माहीत असेल. एवढी स्लिप मिळते. ही स्लिप साधारणपणे 5 ते 5.5 हजार रुपये किमतीची असते. ही 3 माणसांना पुरते. ह्याचे तुकडे करायचा आणि लहानसा जो 1/3 तुकडा असतो तो आपल्या तोंडावर ठेवायचा. कदाचित माहीत असलेले लोक म्हणतील बिले वकील काय सांगता येते, पण मला हे नवीन आहे म्हणून मी सांगतो आहे की आपल्या तोंडावर ठेवायची स्लिप, एवढी तुकडा. आणि मग आपण आठवायचं की आपण काय करायचं आहे. आठवलं तुम्हाला. आता मी चांगली गोष्ट आणतो. जंगलात गेलोय, ओके जंगलात गेलोय, वाघ आलाय. तुम्हाला त्या हा संपूर्ण हावभाव होणार आहे की तुम्ही जंगलात गेलेले आहात, आजूबाजूला जंगलाची झाडं आहेत, वाघ तुमच्याकडे येतो आहे. मग काय केलंय, मी वाघाला मारलं. ठीक आहे, वाघाला तू मारलं, वाघाची तुमची झटापट झाली. त्याचे हे तुमचं मनोरंजन चालू राहतं. किती, 24 तास तुम्ही त्याच मनोरंजनामध्ये. तुम्ही म्हणणार यामध्ये वाईट काय, बरं आहे 24 तास बिचारा माणूस चांगलं मनोरंजन करतोय. आणि हे मनोरंजन एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे. मग तो मनुष्य हळूहळू, हे मी चांगलं उदाहरण सांगितलं, पण तो हळूहळू तो म्हणतो कोण आली, ऐश्वर्या रॉय आली. काय केलं, मला ऊन कपडे काढले. मग मी असं केलं, मी तसं केलं. 24 तास तो त्या गोष्टी रंगवत असतो. आणि ही माणसं आपली अशा प्रकारे फुकट जात आहेत. आपली तरुणपणी अशा प्रकारे फुकट जात आहेत. आणि ही स्लिप कुडाळमध्ये सुद्धा काही पानपट्टीच्या दुकानामध्ये मिळते. याला जे नाव आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल कदाचित. तर ही पानपट्टीच्या दुकानामध्ये मिळते. कुडाळात सुद्धा अशी दुकानं आहेत. मी जाऊन मागितलं तर कोण देणार नाही, तुम्ही जाऊन मागितलं तर कोण देणार नाही. परंतु ज्या लोकांनी मागितलं पाहिजे त्या लोकांना ती आपोआप मिळते. 5-5.5 हजार रुपयाला ही मिळते. आणि अशा प्रकारे आपलं मनोरंजन केलं जातं. आणि हे मनोरंजन नसून हा अंमली पदार्थ आहे. आणि हे कृत्रिमरित्या तयार केलेला अंमली पदार्थ आहे. आपण अंमली पदार्थ म्हटल्यानंतर अफू आणि गांजा इथपर्यंतच आपली मदत जाते. पण अफू आणि गांजाच्या पुढे सुद्धा मोठे अंमली पदार्थ आहेत. आता तरी अफू आणि गांजा, यापूर्वी तर आपण केवळ दारू हा एक अंमली पदार्थ आपल्याला माहीत होता. अगदी खूप वर्षापूर्वी आम्हाला दारूच्यावर नव्हतं. ज्यावेळी आम्हाला ब्राऊन शुगर समजली त्यावेळी वाटलं अरे बापरे, माझे हे काय नवीन आलं. आणि आता तर मी तुम्हाला हे सांगितलं, तुम्हा लोकांना ह्याच्याही पुढचं कदाचित माहीत असेल. तर अशा प्रकारचे अंमली पदार्थ आज आपल्या सिंधुदुर्गातच नाही तर कुडाळात आलेले आहेत. यांना कुठेतरी रोखलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्यांनी एकजूट केली पाहिजे. आणि एकजुटीने रात्रीच्या वेळी तुम्ही 12 वाजल्यानंतर फिरून बघा. मी सांगितले आता 2-3 ठिकाणं तुम्हाला आणि माहीत असतील तर आणखी 2-3 ठिकाणं शोधा आणि तुम्ही फिरून बघा. फिरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मी सांगतो ते सत्य आहे. आणि आपल्या घरातली, आपल्या शेजारची, आपल्या कुडाळमधली 200 ते 220 लोक, ही आकडेवारी माझी साधारण वर्षापूर्वीची आहे. 200, आता हे लोक वाढली असतील, 200 ते 350 झाले असतील. 200 ते 220 लोक जे मी मोजलेले आहेत ते अंमली पदार्थाच्या आहारी पूर्णपणे गेलेले आहेत. यांना आता बाहेर काढणं हे एक काम आहे. म्हणून त्या दृष्टीने प्रबोधन करण्यासाठी म्हणून अंमली पदार्थाच्या विरोधात आम्ही काही लेक्चर्स आयोजित केली. आणि ती सुद्धा लेक्चर्स काही हायस्कूलमध्ये आम्ही दिलीत. अंमली पदार्थाच्या विरोधात लेक्चर्स. हेतू हाच होता की शाळेतली लहान मुलं ह्याला बळी पडता कामा नयेत. जी गेली ती जाऊ दे, आहेत ती तरी वाचवूया म्हणून आम्ही. कारण हे तरुण पिढीला मोठं घातक आहे.
आता उदाहरणार्थ 60-70 वर्षाची जी माणसं आहेत, 50-55 वर्षाची आमच्यासारखी माणसं जी आहेत, ठीक आहे ना, बरं आहे, ठीक आहे म्हणू आम्ही, काही दिवसच राहिले आहेत, परंतु उद्याचे कुडाळची धुरा, उद्या कुडाळचं भवितव्य ह्या तरुणांवर अवलंबून आहे. आणि जर तरुण पिढीच संपून गेली तर देश संपायला उशीर लागणार नाही. तो आपल्याला जाग आली, उशिराने का असं ना, पण ही जाग आली, ही जाग टिकवा आणि तुम्ही त्या मागे उभे राहा. 2-3 कामं माझ्याकडे सुद्धा वकील म्हणून आलेली, मला ती सोडावी लागली, कारण मीच अँटी ड्रगवर असल्यामुळे मीच आरोपींना कसं सोडवणार हे प्रश्नचिन्ह माझ्याकडे होतं. आणि त्यावेळीपासून मी निश्चित केलं की हे काम येऊ दे किंवा नको येऊ दे, मी काम स्वीकारणार नाही. आणि त्यावेळीपासून आम्ही कामं नाकारायला सुरुवात केली आमच्या काही लोकांनी. तर माझं म्हणणं असं आहे की कामं नाकारणं वगैरे सोडा, पण तो कुडाळ वाचवायचा आहे हे महत्त्वाचं लक्षात घ्या. आणि त्याकरता एकजुटीने सगळ्यांनी राहा. मी तुमच्याबरोबर आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आमच्या बाजारपेठेमध्ये समाजाचा मान म्हणून असतो. आणि हा मान संपूर्ण गावाचं रक्षण करण्यासाठी दरवर्षी त्याला प्रत्येक जण आपले रखवारी वगैरे नेतात. कालच्या मांडावर कसं झालं का, त्या एक नारळ चौगुल्याचा मान असतो, त्याच्यात एक हा म्हणून असतो, शेती म्हणून असतो. आणि शेतीकडे नारळ दिला जातो तो संपूर्ण गावाच्या रक्षणासाठी. आणि काल त्यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे की गावात अशा प्रकार घडतोय आणि हे मुलांसाठी बरं नाही. आणि म्हणून त्या वाड्या सूत्राने ही सगळ्या लोकांना, माझं त्या सगळ्या लोकांना बोलून की असं सांगितलं की याच्या बाबतीत तुम्ही उठाव करा, पोलिसांकडे जावं, आपली जी शक्ती जी आहे तुम्हाला आम्ही ताकद देऊ आणि आपल्या शक्तीचा तुम्हाला साथ राहील. म्हणून हा नवीन सगळा प्रकार घडलेला आहे. तर देवीचं साथ असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून आता सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे त्याच्यात स्वतः असं सामील होऊन जास्तीत जास्त कशा प्रकारचं ते हे करता येईल. जी देवीचं म्हणणं आहे असे की बाहेरची लोक येऊन माझ्या गावातल्या मुलांना जर ते हे करीत असतील त्यांना मी कधीही सोडणार नाही असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. या शब्दाच्या जोरावर आपण जोरात काम करायचं. बरोबर काम करतो मी कोणाच्या स्वरूपात येणे ते नष्ट करेल. मांडावरती आणि आतापर्यंत देवाचा जो एवढा मोठा पाठिंबा आपल्याला आहे, 100% पाठिंबा आहे. उपस्थिती मोठी होती. दुसरं म्हणलं जनजागृती. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हटलं रात्रीचा जे आपला काही पॉईंट म्हणते त्यांच्यावर दबाव आणणार. दबाव म्हणजे कसं की जो ड्रग्सचे जे काही आज जे गव्हर्नमेंटने नेमलेले जे काही अधिकारी असतात किंवा जे काही पोलीस स्टेशन असतात किंवा भेसळ हे असतील तर ते जे काही दुकानदार असतात जे आपला पॉईंट असतात ते माहिती असतात ते पॉईंट ते गुप्तचर ह्याकडून त्यांना पकडून देणार ह्या सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तरच पुढची पिढी वाचायला शकतात. नाही गजाली करून देतो काही आतमध्ये अडीच वर्ष आपण वावरले, 2.5 वर्षांनी त्यांनी काम केलं ना, मग ह्या आमच्या पेपरद्वारे का समजणार. त्याचं कारण का त्या दाबला गेला. दाबला कशामुळे गेला, समाज जागृत नसल्यामुळे. आमच्या पुण्याच्या बाबतीत अनेक गावांमध्ये महिलांनी पुढाकार घेऊन दारूबंदी केली आहे. पुरामध्ये ड्रग बंदी करणं तेवढं कठीण नाही. सगळ्यांनी जर मनावर ड्रग बंदी अभियान चालू आहे पुरामध्ये. म्हणजे जो घेणारा आहे त्याच्यापेक्षाही जास्त जो विकणारा आहे आम्हाला ती लिंक घ्यायची आहे. आता तुम्ही जसं म्हटलं की पोलिसांना माहिती आहे, आमच्याकडे जे पूर्वी गुन्हे दाखल झाले अंमली पदार्थ विक्रेते किंवा व्यसन करणार त्यांचे नावं आपल्याकडे आहेत. त्या सगळ्यांना आपण चेक केलेलं आहोत. तुम्ही रेकॉर्ड पाहू शकता. त्यांना आपण रेग्युलर चेक करतोय. काही लोक गायब आहेत.
आसपासची जेवढी गावं आहेत आपली, आपण तिथे नाईट राऊंडला जाऊन त्यांना चेक करतोय, दिवसाही चेक करतोय, 2-2 वेळा जाऊन चेक करतोय. आता त्यातले बरेच जण काय म्हणतात की नाही आम्ही सगळं बंद केलेलं आहे, आमच्याकडे काही जोपर्यंत त्या व्यक्तीच्या हातात आम्हाला काही सापडत नाही आम्ही खोटा गुन्हा तर नाही दाखल करू शकत. बरोबर आहे. आणि आता सिव्हिल ड्रेसमध्ये तुम्ही मला पाहिले की नाही माहित नाही, आम्ही बाईकवरती आपलं MIDC एरिया मला कळालेला आम्ही आल्यापासून की MIDC मध्ये बऱ्याच ठिकाणी असं बसलं जातं म्हणून व्यसन करण्यासाठी. तर मी संध्याकाळचं 2 व्हीलरवरती सिव्हिल ड्रेसमध्ये फिरत असते, माझी बऱ्याचसा स्टाफ फिरत असतो कुठं सापडतंय का हे पाहण्यासाठी. आता सगळ्यात महत्त्वाचा रोल तुमचा आहे. आता मी किंवा माझे 50 कर्मचारी आणि 4 अधिकारी मिळून प्रत्येक गल्ली बोळात नाही जाऊ शकत. तर मला माझी उलट तुमच्याकडे विनंती असेल की तुम्हाला असं काहीही लिंक मिळाली, इनफॅक्ट अंमली पदार्थांचा जो पेडलर आहे, ड्रग पेडलर, आम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं हे मी सगळ्यांच्या समोर सांगते. कुणीही एक फोन करून आम्हाला बातमी द्यावी, त्या क्षणाला आम्ही कारवाई करायला तयार. फक्त आम्हाला लिंक, आता नवीन हे जुने लोक होते, जुने रेकॉर्डवरचे आता कोण गायब झालं, कोण म्हणतंय म्हातारा झालो, कोण म्हणतंय आम्ही काही करतच नाही, मी योग्य मार्गाला लागलेला आहे. पण नवीन कोण अजून आलेले आहेत या बिझनेसमध्ये आणि ते तरुण वर्गाच्या कॉन्टॅक्टमध्ये येत आहेत का, हे जर मला तुमच्याकडून एक समाज म्हणून, कारण तुम्ही प्रत्येक बारीक ठिकाणी तुम्ही असता, गल्ली खोळात असता, तुमच्यातलं कुणीही मिळालं, कुणीही मला फोन करून सांगितलं की मॅडम तुम्हाला लिंक मिळू शकते इथे, तर या. तत्काळ मी, माझे कर्मचारी किंवा माझे अधिकारी तिथे हजर असतात माझ्याकडून. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो विसरू नका LBN ॲडव्हर्टायझिंग चॅनल सबस्क्राईब करायला.